पहिलेपासून पित्तज गुल्म की संप्राप्ति और लक्षण। वायु उस प्रकोपित हुए पित्त को आमाशय के एक भाग में ले जाकर उन्हें भिन्न चलो पित्तज गुल्म की संप्राप्ति और लक्षण। वायु उस प्रकोपित हुए पित्त को आमाशय के एक भाग में ले जाकर उन्हें भिन्न भिन्न प्रकार की वेदनाओं को उत्पन्न करता है, जिनको वातगुल्म में कहा गया है। पित्त उस रुग्ण के उदर, हृदय, छाती और कंठ में जलन पैदा करता है। जलन का अनुभव करता हुआ धुएं के समान खट्टी डकारें लिया करता है। उसके गुल्म स्थान में जलने जैसे पीड़ा होती है, जैसे धुआं उठ रहा हो, गरम गरम बाष्प निकल रहा हो, ऐसा प्रतीत होता है। पसीना आता है, अंग भीग जाता है। शिथिलता एवं स्पर्श असहिष्णुता के साथ कुछ रोमांच भी होता है। ज्वर, चक्कर आना, हृदय में थूक-थूकी, प्यास की अधिकता, गले में, तालू में एवं बदन में सूखापन, मूर्छा और अतिसार ये उपद्रव उत्पन्न हो जाते हैं। त्वचा, नख, नेत्र, बदन, मूत्र और मल का रंग हरा या हल्दी के रंग जैसा हो जाता है। पित्त गुल्म में कहे कारण प्रतिकूल पड़ते हैं और उनके विपरीत आहार विहार का सेवन लाभकारक होता है। कफज गुल्म का निदान। पूर्वोक्त ज्वर, अतिसार, वमन, विरेचन आदि कृशता कारक कारणों से जब कोई पुरुष कृश हो जाता है और तब वह यदि अधिक भोजन करता है, अधिक स्निग्ध, अति गुरु, अति मधुर, अति शीत भोजन करता है, आटा मैदा से बने पदार्थ, गात्र के रस से, गन्ने के रस से बने पदार्थ, दूध, तिल, उड़द और गुड़ के विकार से बने पदार्थों का सेवन करता है, अधजमी दही, अधिक मद्य एवं हरे शाक का अधिक सेवन करता है, आनुक जलेचर या ग्राम्य पशु पक्षियों के मांस का अधिक सेवन करता है, मलमूत्र के वेगों को रोकता है, खूब धुंसकर भोजन करने के बाद अधिक मात्रा में पानी पी लेता है, या शरीर में हलचल पैदा करने वाला कोई कार्य करता है तो उसके शरीर का कफ वायु के साथ मिलकर प्रकोपित हो जाता है। बात इथे काय आलेलं आहे, कफ वायू के साथ मिलकर प्रकोपित हो जाता है, पित्त वायू के साथ मिलकर प्रकोपित हो जाता है। पित्ताचा आहार किंवा पित्तज आहार घेतलेला आहे, पित्तज आहारानंतर तो जेव्हा अपचित राहील त्यावेळेस मग त्याला छातीमध्ये, आता याच्यामध्ये आपल्या हृदयामध्ये किंवा फुफ्फुसापर्यंत किंवा कंठामध्ये जळजळ वाटायला लागेल, किंवा असं वाटेल की तोंडातून धुवा निघत आहे, वाफा निघत आहे, उष्ण हॉट फ्लॅशेस वगैरे म्हणतात ना, वाटत आहे. अशा प्रकारचे सगळे पित्तचे लक्षणं दिसायला लागतील, पण ते वाताला धरून असतील. मग आता प्रश्न पडत आहे की आम्लपित्त, ग्रहणी आणि गुल्म या तीन व्याधीचा डिफरन्शियल कसं करायचं. तिन्ही व्याधीचे लक्षणं सारखीच येतात. ग्रहणीमध्ये अशाच प्रकारचे लक्षण दिसतात, पित्तज ग्रहणीमध्ये. गुल्मामध्ये पण तशीच लक्षणं दिसायला लागतात, आणि तिकडे तुमच्या आम्लपित्तासारख्या आजारामध्ये पण तशीच लक्षणं दिसायला लागतात. तर ही एकच आजार आहे की याला डिफरन्शिएट करता येते ना. हा प्रश्न जसा व्यक्तिगत त्या पेशंटनी केलेल्या हेतूवर अवलंबून असेल. हेतू काय असतील तर त्याचा विचार करून मग आपल्याला पुढच्या डिसिजन घेता येईल. जर ते वाताच्या अनुषंगाने गुल्म तयार करणारा असेल पित्त, तर तिथे पित्तज गुल्म आपण म्हणू शकतो. कफाच्या खाण्याच्या संदर्भानं एखादा हेतू घडत असेल आणि तिथे वाताचा प्रकोप होऊन पुढे जे आहे वातासोबत कफ एकत्र होऊन जो गुल्म तयार करत आहे, जो आपल्याला गुल्म एकंदरीत विचार करताना असा करावा लागेल की जिथं कुंडल आहे किंवा पिंड तयार होतं. तर मग आपल्याला रुग्ण तपासणी करताना किंवा लक्षणाच्या स्वरूपात ती लक्षणे दिसतात, तेव्हा त्याचा संबंध शरीराच्या म्हणजे एक क्रिया आणि एक रचना यात झालेला बदल जो आहे त्या दोन्हीमध्ये असलेला समानता, याच्यावरून आपल्याला गुल्म, आम्लपित्त आणि ग्रहणी वेगवेगळे ओळखता येतात. ठीक आहे. ते त्या व्यक्तिगत, आता हा जो मुलगा याचा बस्तीसाठी, हा आपण गुल्म कॅटेगरीमध्ये घेऊ शकत नाही, तो आम्लपित्त कॅटेगरीमध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे त्याची लक्षणं जी आहे ते आम्लपित्तासारखी आहेत, जळजळ करणं किंवा बाकीची सगळी लक्षणं. तरी पण वरवरून दिसायला ते सारखेच दिसतात. खूप मायन्युटली जर विचार केला तर गुल्म कॅटेगरीमध्ये ते येऊ शकते. ठीक आहे. पण कधी पेशंटची हेतू पाहिला पाहिजे.
पण आता बरेचदा काय होतं की ग्रंथकार जशी औषधं अरेंजमेंट सांगितलेली आहे किंवा देताना विचार करून निदान केलेला आहे, तर आजार जरी वेगवेगळे वाटत असतील तरी त्याच्या दोष आणि दुष्य आणि अवस्था याच्यानुसार औषधं दिल्या जातात. म्हणून मग काय होतं की औषध आम्लपित्ताचे औषध गुल्मावर काम करतं आणि गुल्माचं औषध आम्लपित्ताच्या त्या अवस्थेवर काम करतं. ठीक आहे. आता ही आणखी खोलात जाऊन विचार करण्यासारखं आहे की आम्लपित्त, गुल्म आणि ग्रहणी याच्यामध्ये पित्त ज्याचा प्रकार असेल, कफाचा प्रकार असेल तर किंवा छर्दी, मळमळ होणं, उलटी होणं ही लक्षणं जी आहे ही त्याच्याशी संबंधित कशी जोडता येतील आणि हेतूचा त्याचा संबंध कसा जोडता येईल आणि मग डायग्नोसिस. ठीक आहे. म्हणजे शेवटी आपण अल्टिमेट त्याच्यावरच आलो की हेतू महत्वाचा आहे. हेतू आणि संप्राप्ती कशी घडत गेली. जसं आता नागपूरला जायचं मी म्हटलं की नागपूरला जाताना तुम्ही दिग्रस मार्गे जाता की हायवेचा रस्ता पकडता, त्याच्यानुसार तुम्ही पोहोचण्याची स्पीड किंवा टाइम अरेंज होईल, कमी जास्त होईल. मग मध्ये जे गावं येत आहेत ते पण तिथे लागतील है ना. मग आपल्याला जर स्टॉप घ्यायचा असेल तरी ते त्या ठिकाणी आपण थांबून पुढे जाऊ शकतो. पण या रोडने गेलं तर ते लागणार नाही ना. जे रोड बदलला किंवा मार्ग बदलला तर येणाऱ्या अडचणी किंवा येणारे स्पॉट जे आहे ते बदलत जातील. सेम कोणत्याही आजारामध्ये असंच होईल. हेतू बदलले तर त्याचा मार्ग बदलत जाईल आणि त्या अवस्थेपर्यंत पोहोचायला किंवा ती लक्षणं जरी सारखे दिसलं तरी त्याचा मार्ग शोधणं हे संप्राप्तीचं शोधण्यासारखं महत्त्वाचा भाग आहे संप्राप्तीमधला. की कुठल्या मार्गाने आला पण हेतू टू लक्षण हा जो संप्राप्तीचा मार्ग आहे हा शोधणं. तो मग आम्लपित्ताच्या मार्गाने गेला, गुल्माच्या मार्गाने गेला की ग्रहणीच्या मार्गाने गेला हे तेव्हा समजेल आपल्याला. जसं आपण हे तिन्ही अध्याय वाचू ना तसं लक्षात येईल. आता आपण गुल्मापर्यंतच विचार करूया. आपण गुल्मामध्ये आधी वाताची चिकित्सा करतो का? बरोबर. गुल्मामध्ये आपल्याला जे आवरण आहे त्याच्या हिशोबाने विचार करावा लागेल की वात चिकित्सा जी आहे ती गुल्मामध्ये सांगितलेली आहे. आम्लपित्तामध्ये आपण पित्ताची चिकित्सा किंवा सामतेची चिकित्सा असे करू आणि ग्रहणीमध्ये पुन्हा वाताची चिकित्सा प्रधान असेल. ठीक, पुढे वाच. कफज गुल्म की संप्राप्ति और लक्षण. वायु उस प्रकोपित कफ को आमाशय के एक देश में घुमा फिरा कर उसी प्रकार की वेदनाओं को उत्पन्न करता है जो वातज गुल्म में बतलाई गई है. आणि गुल्म हे वेदना प्रधान असेल, शूल प्रधान आहे. आणि आम्लपित्त हे जे आहे ना तर ते पित्ताच्या लक्षण आणि शूलाचा अनुषंग कमी असेल. शूल लक्षण हे जे आहे कमी असेल पण तिथे त्याचे पित्ताचे इतर तीक्ष्ण उष्ण जे गुण आहे त्याचा प्रभाव जास्त असेल. म्हणजे गुणाचाही फरक इथं आहे. म्हणजे ज्या हेतूंनी ते तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये काय होईल की गुणात्मक बदल दिसेल आपल्याला. तर शूल हे लक्षण जे आहे कुठल्या गुणाने तयार होत आहे याचा विचार आहे. वात हा दोष आहे, ठीक आहे. पण वात दोषामध्ये ही रुक्षता आपण मांडलेली आहे. आमाशयगत रुक्षता, पक्वाशयगत रुक्षता, हृदयगत रुक्षता. जिथं जिथं वृक्ष गुण वाढत जाईल तिथं वात प्रकोपित अवस्था येईल आणि मग तिथं शूल जास्त असेल आणि वेदना जास्त असतील किंवा त्या ठिकाणी कुंडल तयार होईल ड्रायनेसमुळे आणि ओलावा निर्मिती करण्यासाठी आपल्याला स्निग्ध गुणाचा तिथं वापर करावा लागेल. ठीक आहे. स्निग्ध गुण वापरल्यानंतर कोरडेपणा कमी झाला तर आपोआपच तिथे जे गुल्म आहे त्याचं निदान होईल आणि निराकरण होईल त्या स्निग्धतेचा वापर करून. स्निग्धता प्रथम असली तर गुल्म तयारच होणार नाही. ठीक आहे. स्नेहाशिवाय वात कमी होत नाही, बरोबर आहे. किंवा तेलाशिवाय वात कमी होत नाही ना. तर आपण तेलाचा तिथे विचार करून मग पित्ताच्या बाबतीत आपल्याला पित्त स्नेह वापरावा लागेल, कफाच्या बाबतीत आपल्याला कफ स्नेह वापरावा लागेल. तर तसा विचार करून तिथला वात कमी करता येईल आणि नंतर पित्तही त्याच्यासोबत कमी होईल किंवा कफही कमी होईल. असं गुल्माचा विचार करताना आपण करू शकतो. प्रधानता चिकित्सा करताना वाताची चिकित्सा होत आहे का आणि गुल्म कमी होत आहे का, तर मग प्रधानता वाताची चिकित्सा करून मग पुढे जायचं. सोबत कोण आहे त्याचे, जसं आता आपण तिघं बसलेला, तू म्हणशील मी सरांसोबत आणि निर्मितीसोबत बसून आहे, निर्मिती म्हणेल मी सर आहे आणि रोहिणी आहे, किंवा आपण 4 लोक आहे तर आपण एकमेकाचा अनुषंग घेऊन विचार करू की आम्ही तिघं लोक बसून आहे. तर तसंच वातपित्त कफ रक्त किंवा इतर धातूचा संबंध तसा प्रधानता ज्याची असेल त्याला धरून आपण म्हणू शकतो. अँगल वाईज चेंज होईल. कफज गुल्म की संप्राप्ति और लक्षण. वायु उस प्रकोपित. ठीक.
कफज गुल्म की संप्राप्ति और लक्षण, वायु उस प्रकोपित कफ को आमाशय के एक देश में घुमा फिरा कर उसी प्रकार की वेदनाओं को उत्पन्न करता है, तो वातज आता गुल्म एक उदाहरण द्यायचं झालं, ते सकाळीच हा विषय आम्ही घेतला होता की तुम्हाला एखादी गोष्ट प्रतीत कशी होते, तर तुम्ही फ्युचरिस्टिक विचार करून कोणती गोष्ट मान्य करत नाही, फ्युचरचा विचार करून मान्य करत नाही, काय पास्टमध्ये घडलं त्याचा विचार करून मान्य करत. जसं आता उदाहरण घ्यायचं की तू तुझ्या भावाबद्दल विचार करते एखाद्या वेळेस, त्याने आधी काय केलेलं आहे त्याच्यानुसार त्याला म्हणते तू मागच्या वेळेस पण असंच केलं होतं. त्याने जर म्हटलं की नाही मला नाही का हे आता मी बंद करणार आहे आणि याच्या पुढे मी चांगला राहील, ठीक आहे, तर तू त्याला मग काय म्हणते की तू डिनाय करते, तर नाही नाही तू असंच म्हणतो, असाच वागतो आणि पुन्हा पहिल्यासारखं तसंच वागायला सुरुवात करतो. म्हणजे किती तू प्रयत्न केला तरी तू स्वतःला काही बदलत नाही. त्यांनी ते डिसाईड केलेलं असते किंवा त्यांनी ठरवलेलं असते, त्याच्यामध्ये तो एक पाऊल पुन्हा मागे येतो. कारण की तुम्हाला पास्टमध्ये तो तसा दिसला म्हणून फ्युचरमध्ये तो तसाच होईल असं पूर्ण कम्प्लीट तुमचं अजम्पशन आहे आणि तुम्ही त्याला ठाम आहे. म्हणून प्रत्येक वेळेस काय होतं, तुम्ही तो बोलला तरी त्याला तुम्ही म्हणताय की नाही तू असंच करतो, तू काही बदलत नाही, आणि मग तो त्याच्यातही बदल करत नाही. त्याला असं वाटते माझ्याबद्दलचं जे अकरिंग लोकांना आहे प्रतिमा जी आहे ती तशीच आहे, मग तीच प्रतिमा घेऊन तो पुढं जगतो. ठीक आहे, आपण प्रत्येकाला एक विशिष्ट टॅगलाईन लावतो आणि त्याच्यासोबत तसं वागतो. बाबा असेच आहेत, आई अशीच आहे, किंवा एखादा आपला मित्र मैत्रिणी असेल तर त्याच्या बाबतीत आपण तोच विचार करतो की हा दरवेळेस असाच म्हणतो जिमला जाणार आहे, पण 2-4 दिवस जातो आणि मग नंतर बंद करतो. तर आजाराच्या बाबतीत ते आपल्याला तसा विचार करता येतो. आपल्याला आलेल्या अनुभवाच्या आधारावर आपण तो आजार डिसाईड करतो. आधी कसा अनुभव आलेला आहे त्याच्यावर प्रत्येक वेळेस तो तसा आहे का किंवा तसा नाही आहे, असा असू शकतो असा विचार करून जर आपण प्रॅक्टिसमध्ये त्याला इन्व्हॉल्वमेंट दिलं तर प्रत्येक वेळेस प्रत्येक पेशंट नवीन आहे आणि त्याचा अनुभव नवीन आहे, त्याचा अकरिंग नवीन असायला पाहिजे. म्हणजे तो पेशंट मागच्यासारखा अनुभव देणारा असेल, मागचा अनुभव प्लस नवीन ॲड ऑन केलेले काहीतरी नॉलेज, असं तुम्ही जर केलं तर ते तुमचा नवीन विषय तुमचा करेक्ट होईल आणि तुम्ही ग्रंथाचा आधार घेऊन त्याला ट्रीटमेंट पण करू शकता. मग प्रत्येक वेळेस आलेला पेशंट आम्लपित्ताचाच आहे असा विचार करून तुम्ही त्याला ट्रीट करणं आणि तो गुल्माचा आहे असा विचार करून नवीन विचार करून त्याला औषध देणं किंवा निदान करणं हा याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे पेशंट आल्यानंतर तुम्हाला हे डिसाईड करताना जाणवलं पाहिजे की आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. जरी लक्षण आम्लपित्ताचे आहे तरीही हा गुल्म असू शकतो आणि गुल्माच्या अनुषंगाने काही हेतू सापडतात का हे शोधणं, असं व्हायला पाहिजे. मागच्या अनुभवातला प्लस पॉईंट आपण घेऊ, पण पुढे येणाऱ्या नवीन अनुभवासाठी आपण दारं मोकळी ठेवू, ओपनिंग्स ठेवू. नाही आतापर्यंत प्रत्येक आजार अशाच पद्धतीने विचार जर केला तर नवीन ज्ञान येईल, नाहीतर काय होईल, जसं मॉडर्न कॉपी टू पेस्ट करते तसंच आपल्याला ते करावं लागेल. मग ते आयुर्वेद लिमिटेशन मध्ये येते की बाबा लिव्हरचा प्रॉब्लेम आहे तर आरोग्यवर्धिनी, ताप आली तर त्रिभुवन कीर्ती, किंवा पोट दुखत असेल तर मग शंखवटी, असं कॉमनली लोक करतात. ठीक आहे, म्हणजे वैद्य लोक करतात किंवा ज्यांना ही अशा पद्धतीने नाही माहिती तशा विचार करतात. रोगी के शरीर में कफ और शीतल लगकर ज्वर आना, भोजन में अरुचि, अपचन, अंगों में वेदना, रोमांच, हृदय रोग, वमन, निद्रा, आलस्य, गीले वस्त्र से ढका होने जैसा मालूम पड़ना, भारीपन और शिरः शूल इन लक्षणों को उत्पन्न करता है. गुल्म स्थान में स्थिरता, भारीपन, कठिनता, आता हे वाचत असताना असं जाणवत आहे, ठीक आहे, की कफज गुल्मामध्ये ज्वर हे लक्षण आहे. मग ज्वर हे लक्षण घेऊन आलेला रुग्ण कफज गुल्माचा आहे का हे विचार करतो का आपण? तो ज्वराचाच आहे असं गृहीत धरतो. म्हणून ते निदानार्थकर व्याधी, व्याधीचा संबंध आणि मूळ व्याधी कोणता आहे हे शोधणं म्हणजे हेतूपर्यंत जाऊन संप्राप्ती शोधत नाही. पण असं होताना दिसत नाही.
मोस्टली आलेला पेशंट ज्वराचा आहे म्हणून त्याला ज्वराची ट्रीटमेंट दिली जाते मॉडर्नमध्ये. हा चेस्ट पेन आहे, हार्ट अटॅक डायरेक्ट हार्टचा पेशंट आहे, पण होऊ शकतो तो विष्टब्धा जीर्णाचा पेशंट असेल. मूळ आजार कोणता आहे हे शोधण्याची जी काय कला आहे ती फक्त आयुर्वेदात आहे. त्या आजाराचं डिफरन्शियली इतकं ब्रॉड व्ह्यूनी पाहणं की खूप छोटा एखादा अजीर्णासारखा प्रकारे हृदरोगासारखे लक्षणं दाखवू शकते, हे फक्त आयुर्वेदाच्या अनुषंगाने कळतं. आयुर्वेदामध्ये त्या गोष्टी तशा पद्धतीने एलोबरेट केलेल्या आहे की बाबा हे असं असू शकते. जर अजीर्ण झालेलं असेल तरीही हृदरोगासारख्या एखादा कंडिशन लक्षण दिसेल, मग तुम्ही डायरेक्ट ECG काढून त्याला इको करणं किंवा हार्टकडे नेणं आणि मग तो डेव्हलप करणं तसा पेशंट, असं आयुर्वेदात नाही आहे. तर बेसिक पासून मग पुढे मोठ्या गोष्टीपर्यंत त्याचा विचार करते. मग पेशंट वाढणार नाही, आजाराची संख्या कमी होईल. निदान वेगवेगळे करायची गरज पडणार नाही, निदान छोटे राहतील आणि आजार पण छोटे राहतील. आज जे मोठे आजार दिसत आहे आपल्याला त्याचं मूळ कारण काय की निदानाची पॅरामीटर वाढवून टाकले, बेस कंप्लीट नाही आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. मल्टिपल एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू टेस्ट करणं किंवा एक्झामिनेशनच्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट आणणं आणि डायग्नोसिस करण्याचा जो प्रकार आहे तो नवीन नवीन आजाराला निर्माण करत आहे. आणि नवीन आजार झाला की नवीन एक्झामिनेशन, नवीन एखादं त्याला चेक करण्यासाठीचं काहीतरी इन्स्ट्रुमेंट हे तयार होतं. पण बेसच नाही ना. बेस पक्का जर असेल तर काही आवश्यकता नाही आहे. मग 5-6 वर्ष MBBS किंवा BMSचं नॉलेज घेऊन तुम्ही जर डिपेंड ऑन एखादे इन्स्ट्रुमेंट ब्लड टेस्ट असाल तर हे तुमच्या नॉलेजचं इलिटरसी आहे. नॉलेजच्या बाबतीत तुमचे ज्ञान आहे पण ते इलिटरेट ज्ञान, त्याला छद्मचर वैद्य आयुर्वेदात म्हटलं. तुम्ही वापर करू शकता ब्लड टेस्ट या सगळ्या गोष्टीचा, नाही असं नाही, पण जेव्हा तुमचे सगळे निदानाचे भाग हे होतील, संपतील, असं जाणवायला लागेल की आता माझं निदान इथं होत नाही, मग तुम्ही तिथं करू शकता. कधी व्यावहारिकदृष्ट्या पेशंटच्या अनुषंगाने आपल्याला करावं लागतं, पण ते आपलं निदान असलं पाहिजे पहिले, नंतर मग त्याला पाठवू शकतो. रोगी के शरीर में कफ, गुल्म स्थान में स्थिरता, भारीपन, कठिनता, स्थूलता और सूनापन हो जाता है. वह कफ और अधिक बढ़कर कास, श्वास, प्रतिशाय और राजक्षमा उत्पन्न करता है. त्वचा, नख, नेत्र, बदन, मूत्र और मल में सफेदी लाता है. निदान में कहे हुए कारण हानिकर होते हैं और उसके विपरीत पदार्थ लाभप्रद होते हैं. यह कफज गुल्म का वर्णन किया गया है. त्रिदोषज गुल्म. प्रवीण वैद्य तीनों दोषों के प्रकोपक कारणों और तीनों दोषों के लक्षणों के एक साथ दृष्टिगोचर होने पर सन्निपातज गुल्म मानते हैं. यह निचय गुल्म तीनों दोषों की चिकित्सा के परस्पर विरोधी होने से असाध्य होता है. रक्तज गुल्म. रक्तज गुल्म को केवल स्त्रियों में होता है, पुरुष को नहीं होता है, क्योंकि गर्भाशय में आर्तव के रूप जाने से यह उत्पन्न होता है. रक्तज गुल्म का निदान. स्त्रियां पराधीन होने के कारण, अशिक्षित और मूर्ख होने के कारण, पति आदि की सेवा शुश्रूषा में लगे रहने के कारण मलमूत्र आदि के वेगों को रोक लेती है, अथवा अपरिपक्व गर्भ का पतन हो जाता है, या अभी प्रसव हुए अधिक समय न बीता हो तब, या ऋतुमती होने की स्थिति में वात प्रकोप आहार विहार का सेवन करती है तो शीघ्र ही उनका वायु प्रकोपित हो जाता है. रक्तज गुल्म की संप्राप्ति. पूर्वोक्त कारणों से प्रकोपित हुआ वह वायु योनि मुख में प्रवेश करके आने वाले ऋतु धर्म को रोक देती है. प्रतिमांस रुकता हुआ वह आर्तव उदर में वृद्धि कर देता है और पेट फूल जाता है. काय आलेला आहे? प्रतिमास रुकता हुआ वह आर्तव उदर में वृद्धि कर देता है और पेट फूल जाता है. कारण जे सांगितले ते महत्वाचे. हेतूचा विचार केला तर त्या सगळ्या क्रिया, ज्या क्रिया गर्भाशयावर परिणाम करतील, त्यात ते सहवासापासून
ते तुमच्या अं, पाळीच्या दिवसातलं जे वागणं आहे त्याच्यापर्यंत, जर बसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती किंवा कुठल्याही क्रिया जिथे गर्भाशयाला ताण पडेल अशा कुठल्याही क्रियाचा परिणाम पाळीच्या बाबतीत किंवा रजाच्या बाबतीत अवरोध निर्माण करेल. ठीक आहे. आणि त्याचं प्रमाण पहिल्यापेक्षा कमी होईल. जे कमी होत जाईल तसतसं काय होईल की वातप्रकोप तिथे वाढत जाईल आणि गुल्माचं स्वरूप तिथे येईल आणि मग पोट मोठं झाल्यासारखं दिसेल. बायकांमध्ये एक कॉमन लक्षण आहे. ठीक आहे. बायकांचे ओटीपोटाचे आकार खूप मोठे आहेत आणि त्यांची पाळी जर पाहिली तर 2 दिवस 3 दिवस किंवा कधी कधी 1 दिवसच पाळी जात आहे किंवा काही काही लोकांना 3-3 महिने पाळी येत नाही, 2-2 3-3 महिने पाळी येत नाही. त्याचा टाइम पिरियड चेंज होत आहे. तर आता हे सगळे पेशंट रक्तज गुल्मामध्ये येतात का? ठीक आहे. मग आपण जे बायकांमध्ये पाहतो की पोटाचे आकार मोठे होत आहेत, मग ते सिझेरियन सेक्शनमुळे असेल, तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे औषधी वापरून असेल, ड्रग इंड्यूस असेल किंवा तुमच्या लाईफस्टाईलमुळे असतील किंवा आत्ता असलेल्या सगळ्या खानपानातल्या बदलामुळे असतील. तर ह्या सगळ्याचा परिणाम गर्भाशयावर किंवा आर्तवावर होऊन आर्तव जे आवृत्त होईल आणि नंतर मग गर्भाशयामध्ये हवा भरल्यासारखी फुलल्यासारखी दिसेल. ठीक है, पुढे रक्तज गुल्मा का लक्षण: उस रक्तज गुल्मा से पीड़ित स्त्री को उदरशूल, कास, अतिसार, वमन, अरुचि, अपचन, अंगमर्द, निद्रा, आलस्य, स्थैमित्य और मुख से कफ निकलते रहना, ये सभी लक्षणें उत्पन्न होती है. स्तनों में दूध आने लगता है. ओठ और स्तनमंडल में काला रंग दिखने लगता है. काय म्हणते? ओठ आणि स्तन इथे काळा रंग दिसणं. ठीक आहे. ओठाच्या बाबतीत ब्लॅक येणं, स्तनाच्या बाबतीत काळेपणा येणं. ठीक आहे. नेत्रों में ग्लानि, मूर्छा, जी मिचलाना, दोहत, पैरों में शोथ, नाभि से उठने वाली रोमराजी का उठना, योनि मार्ग का फैल जाना, योनि से दुर्गंध आना और पानी बहने लगना, ये लक्षण उत्पन्न होती है. उस स्त्री का संपूर्ण गुल्म पिंड के जैसा पड़ता है. अनुभवित लोग गर्भ न रहने पर भी उसे गर्भिणी कहते हैं. सर इथे हे रंग काला कसं काय सांगितलं? कारण इथे तर वात. आता इथे काय होत आहे, इथे संप्राप्ती रक्ताच्या अनुषंगाने. ठीक आहे. रक्त आणि वात एकत्र येऊन रक्ताचं गुल्म तयार होत आहे. वाताचं मेन जिथं रुक्षता आलेली आहे ती वाताची आहे आणि रक्ताच्या अनुषंगाने आलेली आहे कारण ते रजाशी संबंधित आहे, पाळीशी संबंधित आहे आणि पाळी जी येत आहे तिच्यामध्ये रुक्षता येणं आणि मग ती लक्षणं दिसत आहे. तर पहिल्यांदा पिंडाकृती वायूचा पिंड तयार होईल, वायूचं एखादं कुंडल तयार होईल आणि कुंडलाच्या आधी अवतीभोवती आवरणं तयार होतील आणि मग पोटाचा आकार वाढायला लागेल. आता जुन्या काळात कसं होतं की हा आजार जेव्हा लिहिला गेला असेल तेव्हा स्त्रियांचे पोट जे आहे वाढण्याचा प्रघात फार नसेल किंवा त्यांची दिनचर्या रुटीनच असं बेस्ट असेल की त्यांच्यामध्ये मॅक्झिमम स्त्रियांमध्ये पोटाचे आकार बाहेर निघत नसतील. कारण की असंही पाहिलं जातं 1960-70 पर्यंत जोपर्यंत TV नव्हता किंवा लोकांकडे चालण्या फिरण्याचे साहित्य नव्हते, पैदल किंवा गाडीनेच जायच्या, बैलगाडीने, तोपर्यंत पुरुषांमध्ये पण पोटाचे आकार नव्हते निघत बाहेर. ठीक आहे. आणि स्त्रियांमध्ये तर दूरपर्यंत संबंध नव्हता. ठीक आहे. खूप प्रमाण त्याचं कमी होतं. तर ते जे आहे ना ते झालेला बदल आता कॉमन दिसत आहे आणि तेव्हा हे लक्षणं लिहिल्या गेलेली आहेत त्या काळात.